नमस्कार. आज आपण पंजाबमधल्या मेडिकल ॲडमिशन्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजे जी नीट UG 2025 नंतरची प्रक्रिया आहे, कॉलेजेस कोणती, फी कशी आहे, या सगळ्यावर एक नजर टाकूया. आपल्याकडे बाबा फरीद युनिव्हर्सिटीची ताजी माहिती आहे. हो नमस्कार. अगदी पंजाबमध्ये MBBS किंवा BDS करायचं असेल तर बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे BFUHS फरीदकोट हीच मुख्य ऑथॉरिटी आहे आणि त्यांनी आता वेळापत्रक पण जाहीर केलंय. अच्छा, तर मग सगळ्यात आधी नोंदणी कधीपासून सुरू झाली आहे ती? 15 जुलै, बरोबर? हो 15 जुलैला सुरू झाली आहे आणि 24 जुलै शेवटची तारीख आहे. आणि फी भरायला? फीसाठी एक दिवस जास्त आहे, 25 जुलैपर्यंत भरता येते. बरं. आणि फी किती आहे साधारण? जनरल कॅटेगरीसाठी आहे 5,900 रुपये म्हणजे 5,000 अधिक GST आणि SC साठी अर्धी आहे 2,950 रुपये. ओके. आणि मग पुढचे टप्पे कसे आहेत? म्हणजे याद्या वगैरे? हो, तर तात्पुरती मेरिट लिस्ट 27 जुलैला येईल. मग काही आक्षेप असतील तर 28 जुलैपर्यंत वेळ आहे. आणि फायनल लिस्ट 29 जुलैला लागेल आणि त्याच दिवसापासून म्हणजे 29 जुलै ते 1 ऑगस्ट पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग करता येईल. अच्छा, चॉईस फिलिंग 1 ऑगस्टपर्यंत. आणि मग निकाल कधी लागेल? निकाल 8 ऑगस्टपर्यंत अपेक्षित आहे आणि ज्यांना सीट मिळेल त्यांना मग 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचंय. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पात्रता. नीट तर पास हवंच, पण पंजाबमध्ये स्टेट कोट्यासाठी डॉमिसाईल लागतं म्हणतायत. याचा अर्थ काय? पंजाब हे क्लॉज स्टेट आहे का? हो अगदी बरोबर. पंजाब हे क्लोज्ड स्टेट आहे. म्हणजे त्यांच्या ज्या 85% स्टेट कोट्याच्या जागा आहेत सरकारी कॉलेजेसमध्ये त्या फक्त पंजाबच्या रहिवाशांसाठीच आहेत. फक्त पंजाबच्या? हो. त्यासाठी एकतर तुमच्याकडे पंजाबचं डोमिसाईल सर्टिफिकेट हवं किंवा मग तुम्ही 11वी आणि 12वी पंजाबमधून केलेली असावी किंवा तुमचा जन्म पंजाबमध्ये झालेला असावा. यापैकी एक अट पूर्ण करावी लागते. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यांतून तिथे सरकारी कॉलेजमध्ये MBBSला प्रवेश घेणं जवळपास अशक्य आहे. सरकारी कॉलेजमध्ये स्टेट कोट्यातून तर नाही. खूपच कमी संधी आहेत इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. मग काय पर्याय आहेत त्यांच्यापुढे? एक तर NRI कोटा आहे, पण त्याची फी खूपच जास्त असते. हो, ते ऐकलंय. दुसरं म्हणजे लुधियानामध्ये जे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज CMC आहे तिथे 4 जागा ओपन आहेत सर्वांसाठी. तिथे प्रयत्न करता येतो. फक्त 4 जागा? हो, फक्त 4. आणि तिसरा मार्ग म्हणजे प्रायव्हेट BDS कॉलेजेसमध्ये. पण तिथेही दुसऱ्या राऊंडनंतरच विचार होतो आणि पहिलं प्राधान्य पंजाबच्या मुलांनाच मिळतं. त्यामुळे स्पर्धा खूप आहे. समजलं. आता कॉलेजेस आणि जागांबद्दल बोलूया. पंजाबमध्ये चांगली सरकारी आणि खाजगी कॉलेजेस आहेत असं ऐकलंय. मुख्य कोणती? हो आहेत ना. सरकारीमध्ये बघितलं तर GMC पटियाला तिथे 225 जागा आहेत. GMC अमृतसरमध्ये 250 जागा आहेत. ओके. मग गुरु गोविंद सिंग मेडिकल कॉलेज फरीदकोट तिथे साधारण 150 जागा आणि एम्स बठिंडा आहे तिथे 100 जागा आहेत. आणि खाजगीमध्ये पण चांगली नावं आहेत. दयानंद मेडिकल कॉलेज DMC लुधियाना 100 जागा, मग CMC लुधियाना 100 जागा, आदेश इन्स्टिट्यूट बठिंडा 150 जागा आहेत, पिम्स जलंधर 150 जागा आणि SGRD अमृतसर तिथेही 150 जागा आहेत. म्हणजे बऱ्यापैकी जागा आहेत एकूण MBBSसाठी. 1400च्या आसपास म्हणायला हरकत नाही. हो, साधारण 1425 MBBS जागा आहेत आणि BDSच्या पण जवळपास 1260 जागा आहेत. पण शुल्कामध्ये खूपच फरक दिसतोय सरकारी आणि खाजगीमध्ये. किती फरक आहे नेमका? आकडे जरा सांगाल का? हो, फरक खरंच खूप मोठा आहे. म्हणजे बघा, सरकारी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाची फी अंदाजे 1,58,000 रुपये आहे. ठीक आहे. पण खाजगी कॉलेजमध्ये जरी तुम्हाला सरकारी कोट्यातून ॲडमिशन मिळालं तरी पहिल्या वर्षाची फी सुमारे 4,68,000 रुपये आहे. बापरे, सरकारी कोट्यातून सुद्धा इतकी? हो. आणि जर मॅनेजमेंट कोट्यातून घेतलं तर तीच फी पहिल्या वर्षाला 9,45,000 रुपयापर्यंत जाते. अरे देवा, म्हणजे सरकारी आणि मॅनेजमेंटमध्ये जवळपास दुप्पट फरक आहे खाजगीमध्येच. अगदी. त्यामुळे सरकारी सीट मिळवणं किती महत्वाचं आहे हे यावरून कळतं. आर्थिक गणित खूप बदलतं. आणि NRI कोटा तर विचारायलाच नको मग. हो, NRI कोट्याची फी तर पूर्ण कोर्ससाठी आहे. MBBSसाठी $1,10,000 बापरे. आणि BDS साठी $44,000. CMC लुधियानाची फी तर परत वेगळी आहे. ती वर्षाला 6.60 लाख आहे आणि त्यात दरवर्षी 10% वाढ पण होते. अच्छा, म्हणजे फीचा विचार खूप काळजीपूर्वक करावा लागणार आहे. आता MBBS BDS सोडून आयुष कोर्सेसचं काय?
म्हणजे BMS, BHMS, BUMS. त्याच्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. गुरु रविदास आयुर्वेद युनिव्हर्सिटी हे समुपदेशन करते. तिथेही नीट स्कोर लागतोच. प्रक्रिया साधारण सारखीच असते. काही खासगी संस्था आहेत, जसं लॉर्ड महावीर होमिओपॅथिक कॉलेज किंवा रेहबर आयुर्वेदिक कॉलेज, त्या यात येतात ओके. वगैरे देत आहेत. तर विद्यार्थ्यांनी जरा सावध राहावं आणि अधिकृत प्रक्रियेतूनच जावं. बरोबर आहे. आता कागदपत्रांबद्दल सांगा. काय काय तयार ठेवावं लागतं? काही विशेष कागदपत्र लागतं का? जी नेहमीची कागदपत्र आहेत, जसं की नीटची गुणपत्रिका, 10वी-12वीची मार्कशीट, सर्टिफिकेट्स, डोमिसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, PWD सर्टिफिकेट, गॅप असेल तर त्याचं प्रतिज्ञापत्र, हे सगळं लागतंच. आणि विशेष काही? हो. एक महत्वाचं म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागतं. त्यात असं लिहावं लागतं की मी इतर कुठल्याही राज्यात स्टेट कोट्यातून ॲडमिशनसाठी अर्ज केलेला नाहीये. अच्छा. हे कशासाठी? हे म्हणजे एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये जागा अडवून ठेवू नये यासाठी आहे. आणि हो, NRI उमेदवारांसाठी कागदपत्रांची लिस्ट वेगळी आणि जास्त मोठी असते. ठीक आहे. अलीकडे काही महत्वाचं बदल झालेत का प्रक्रियेत किंवा नियमांमध्ये? काही बातमी? हो, 2 महत्वाच्या गोष्टी आहेत खरं तर. एक म्हणजे आदेश इन्स्टिट्यूट भटिंडाबद्दल कोर्टाचा एक अंतरिम आदेश आला आहे. काय आहे तो? त्यानुसार जे विद्यार्थी सरकारी कोठ्यातून तिथे प्रवेश घेतील त्यांच्याकडूनही सध्या तात्पुरती मॅनेजमेंट कोठ्याची फी आकारली जाणार आहे, जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत. अरे, म्हणजे सरकारी कोठ्यात लागूनही जास्त फी भरावी लागणार तात्पुरती? हो, तुर्तच तरी तसंच दिसतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा आर्थिक भार वाढू शकतो अचानक. आणि दुसरी गोष्ट? दुसरी म्हणजे पंजाबमध्ये यावर्षीपासून नवीन बॉन्ड पॉलिसी लागू झाली आहे. बॉन्ड? म्हणजे शिक्षणानंतर सेवा करण्याची अट? हो, साधारण तशीच. त्याचे नेमके तपशील ॲप्लिकेशन फॉर्मच्या भाग B मध्ये दिलेले आहेत असं समजतंय. विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचायला हवं. म्हणजे एकंदरीत पंजाबमधली मेडिकल प्रवेश प्रक्रिया फक्त स्पर्धात्मक नाहीये, तर फी स्ट्रक्चर, हे डोमिसाईलचे नियम, कायदेशीर गोष्टी आणि आता हे नवीन बदल, यामुळे बरीच गुंतागुंतीची पण झाली आहे. अगदी बरोबर. खूप काळजी घ्यावी लागते. उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी सगळी माहिती नीट तपासावी. फक्त अधिकृत वेबसाईट्स म्हणजे bfhus.ac.in याच फॉलो कराव्यात. घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. खरंय. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा राहतोच की प्रत्येक राज्याचे हे वेगवेगळे नियम, मग हा शिक्षणाचा वाढता खर्च, ही जीवघेणी स्पर्धा, या सगळ्याचा परिणाम भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या एकूण दर्जावर आणि ते किती जणांपर्यंत पोहोचू शकेल यावर काय होईल याचा विचार व्हायला हवा.